थोडं घाबरू नका. रिलॅक्स रिलॅक्स. काय त्रास होतो? दोन्ही गुडघे दुखतात. याच्या आधी कोणाला दाखवलं? काकतकरला दाखवलं होतं. बंद कर. पाठीला सोडून हॅलो बोलायला बाहेर जाऊ. पाठीला सोडून दुखतंय? दोन्ही गुडघे दुखतात? हा जास्त आहे. कोल्ड होत होते, आता हे 3-4 दिवसापासून हा जास्त दुखायला लागला. इकडे दाबलं तर दुखतं? इकडे दाबलं तर दुखतं? इकडे बघा आता. या गुडघ्याची 80% झीज झाली आणि या गुडघ्याची 60% झीज झाली. तुम्ही मरेपर्यंत जरी दोन्ही गुडघ्यावरती इलाज करत बसले, गुडघे बरे होणार नाही. मेन प्रॉब्लेम काय, याला ब्लड सर्क्युलेशन करणारे ज्या 2 नसा आहे त्याच बंद आहे. त्याला झाले कमीत कमी 15 वर्ष, कमीत कमी. म्हणजे याला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या नसा आहे त्या बंद झाल्यामुळे याला ब्लड सर्क्युलेशन होत नाही, ऑइल सर्क्युलेशन होत नाही, कॅल्शियम भेटत नाही. आता याचं जर एक्सरे MRI केले तर डॉक्टर म्हणतील कॅल्शियम कमी झालं, ऑइल कमी झालं, गाद्या घासल्या गेल्या. याला ऑपरेशन सांगितलं, दोघांनी सांगितलं. आता याचं ऑपरेशन पर्यंत काय केलं हे तुम्हाला आजपर्यंत कोणत्या डॉक्टरने सांगितलं नाही. डॉक्टर फक्त म्हणतील कॅल्शियम कमी झालं, ऑइल कमी झालं, कार्टिलेज असं केलं. पण याचं मेन कारण काय आहे हे तुम्हाला आजपर्यंत कोणत्या डॉक्टरांना सांगितलं नसेल आणि सांगणार पण नाही. सांगितलं ते फक्त म्हणतील वातामुळे झालं, चालणं फिरणं किंवा चुकीची तुमची दिनचर्या याच्यामुळे झालं असेल असं सांगितलं असेल. हे पण याचं मेन रिझन आहे इथून आहे. तुमची मेन रक्तपुरवठा करणारी जी मेन नस आहे तीच पाठीमागच्या 10 ते 15 वर्षापासून बंद आहे. जोपर्यंत ती नस चालू होत नाही तोपर्यंत गुडघ्याला फरक पडणार नाही. मी जरी गुडघ्यावरती इलाज करत बसलो गुडघे बरे होणार नाही. त्याचं रिझन सांगतो. पालतो सुका कमराचा MRI केला याच्या आधी? कमरेचं नाही केलंय, पण मला कमरेत पण होता प्रॉब्लेम. पालतो जिडं दुखल तिडं सांगायचं. आता इकडे बघा. हे सर मला ओके वरती पण त्रास. ओके ही सर्दीची गाठ आहे. सर्दीची गाठ आहे. ते नेखम बनतं ना, दुखते का ती वरती? नाही दुखत नाही ती. आता इकडे बघा तुमच्या कमरामध्ये इथे L4 पाय L5 मध्ये गॅप आहे. आता ह्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी वरची जी डिक्स आहे माझ्याकडे बघा, वरची जी डिक्स आहे तुम्ही कमराचा MRI केला, LS स्पाइनचा MRI केला त्याच्यात स्पष्ट दिसेल L4 पाय आणि L5 मध्ये गॅप पडलेला. जोपर्यंत आता याच्यातले डिक्स सरकून भरपूर दिवस झाले पण याच्यातले जे कार्टिलेज असतं ते फाटून बाहेर आलं आणि इथून ब्लड सर्क्युलेशन करणारी सायटिका वेन्स ही दबली गेली, ही पण आणि ही पण. आता ही जी वेन्स आहे ही खुब्यात, मांडीत, गुडघ्यात, पोटीत आणि टाचेमध्ये जाते. इकडे दाबले दुखतं म्हणून कमरापासून तुमचे दोन्ही पाय दुखतात, जड पडतात, रग लागते, कळ लागते, मुंग्या येतात. हो की नाही? जास्त चालता येणार नाही. मुंग्या जास्त मांडी घातली, जास्त गुडघ्या बसल्यावर येतात, पण तुमचे गुडघे बऱ्यापैकी झीज झाल्यामुळे तुम्हाला गुडघ्यात बसता येत नसेल. नाही फोल्ड होत होते आतापर्यंत. हे 8-10 दिवसापासून खूप. सगळ्यात महत्त्वाचं मेडिसिन मरेपर्यंत जरी तुम्ही गुडघ्यावरती इलाज करत बसले, कितीही गोळ्या खाल्ल्या तर त्याला फरक पडू शकत नाही. कारण की त्याला ब्लड सर्क्युलेशन करणार ज्यांना त्याच बंद आहे पाठीमागच्या 15 वर्षापासून. समजलं? म्हणून तुम्हाला आजपर्यंत तुम्ही गोळ्या वगैरे खाताय, मेडिसिन घेताय, ट्रीटमेंट घेताय ती लागू पडत नाही. त्याचं मेन कारण हे. पण हे जे मी सांगतोय हे तुम्हाला कोणत्या भागाचा डॉक्टर सांगणार नाही. एवढं 80-90% डॉक्टरांना माहितीच नाही की गुडघ्याची झीज का होती. ते फक्त तुम्हाला ऑपरेशन सांगून मोकळे होतील, फाडून पैसे घेऊन मोकळे होतील, तुम्ही तिकडे काही होते. सगळ्यात महत्त्वाचं आता जे मी सांगितलं जाऊन MRI करायचं मी सांगितलं चुकीच नाही केलं, तुमचे पैसे मी भरेल, माझी एवढी आहे ते प्रॉब्लेम आहे. समजलं? आता जोपर्यंत हे क्लिअर होणार नाही तोपर्यंत गुडघे बरे होणार आहे. ऑलरेडी पाय सुटले गेले. समजलं? आता याला 1-2 दिवसात होणार नाही. ही जी वेन्स क्लिअर करणं, गॅप बरा करणं, नस चालू करणं 1-2 दिवसाची प्रोसेस, याला 10 दिवसाची प्रोसेस आहे. एकदा नसा चालू झाला, गॅप बरा झाला, ब्लड सर्क्युलेशन कंट्रोल झालं, त्याला झीज भरायला 3 ते 6 महिन्याचा कालावधी. आणि याला कमरासाठी पथ्य आहे. याला मांडी वाकून काम करणं, वाकून वजन उचलणं, कमराला झटका बसला असं काही करणं बंद. बिना बेल्टचं प्रवास करायचा नाही, काम करायचं नाही. हे झाले कमरेचे नियम. गुडघ्याचे नियम, मांडी घालणं, गुडघ्यावर बसणं,
टॉयलेट कबोर्डच वापरणं, नी गुडघ्याची ही निकाप येतात, ते बेड लावूनच चालणं, आंबट वातळ खायचं नाही थोडे दिवस, उभ्याने पाणी पिणं बंद, बसल्यानंतर पाय हवेत ठेवणं हे बंद, पुढचे 3 ते 6 महिने. एकदा रक्तपुरवठा चालू झाला, जसं एखादं झाड आहे, झाडाला जर पाहिजे त्या प्रमाणात पाणी भेटलं तर झाड फुललेलं असतं, पण झाडाला जर पाणी नाही भेटलं पानं सुकत जातं. तसा हा प्रकार झाला. याला इथून ब्लड सर्क्युलेशन खाली पाहायला होत नाही, आणि ज्या ज्या पार्टला ब्लड सर्क्युलेशन करणार ज्यांना असं कनेक्टेड आहे ते पार्ट जे ऑर्गन डॅमेज होत गेले असं. आणि हे आजपर्यंत मला कोणी सांगितलंच नसेल. फक्त गुडघे घुसले गेले, कॅल्शियम फक्त गुडघ्यावर कॅल्शियम कमी झालं, तुम्हाला मल्टीविटामिन खा, कॅल्शियम खा, पेन किलर स्टोराईड खा, जा घरी, बरोबर, खुशच होता. बस कानच होता जागीच. तर आश्चर्य हे मी तुम्हाला कशामुळे झालं हे सिद्ध करून दाखवू शकतो. फक्त रिपोर्ट करायचे तुम्हाला स्पष्ट होतं. रिपोर्ट माहिती मला. आणि हे तुम्हाला माहिती असून तुम्ही प्रॉपर निदान नाही केलं. मला फर्स्ट टाइम तुमचं माहित पडलं, ते पण सिन्नरवरून मैत्रिणीने सांगितलं. घाबरू नका, बाय. थोडं घाबरू नका, रिलॅक्स रिलॅक्स. सेम पोझिशन, पाय इकडे डोकं तिकडे, अंग चोरत नाही तुम्ही, रिलॅक्स नको, घाबरू नका. मग दुसरं जाऊन करत बसले. नाही, मी एलोपॅथीकडे गेलीच नाही. एक त्यांनी सांगितलं तेव्हापासून मी गेली नाही त्यांच्याकडे. ऑपरेशन मला करायचंच नाही होतं. खालचं पाय स्ट्रेट, खालचं पाय, खालचं पाय स्ट्रेट. माझ्याकडे जवळजवळ 5,000 ऑपरेशन कॅन्सल झाले. फक्त योग्य निदान करू, बॉडी लूज, रिलॅक्स, सरळ पाय सरळ करा. कमरामध्ये खूप मोठा गॅप आहे. आणि तुम्ही ह्याच्या आधी काय केलं, फक्त गुडघेच बघत बसले, बाकीचं दिलं सोडून. कसले गुडघे बरे होते. त्याचं मूड जेव्हा क्लिअर होईल तेव्हा बाकीचं क्लिअर होईल. दिला सोडून जागीच तिकडे बेंडीकडे कोणता. रिलॅक्स रिलॅक्स. मी तुम्हाला काही नियमबद्ध जे बोललो ते रेकॉर्ड करून देतो, त्यानंतर मी आयुष्यभर लक्षात ठेवायचं. कारण की मी जे बोललोय ते तुम्हाला मी 10 दिवसांनी विचारलं तर काही समजणार नाही. खरंय खोटे. आणि हाडाचा आजार हा नियम पथ्यावर डिपेंड आहे. माहिती इकडे तर तुम्हाला नियमच नाही समजले ना आठवले नाही, तुम्ही किती ट्रीटमेंट करून उपयोग नाही. देतो मी एखाद्या. माझी मैत्रीण ते सांगितलं तिकडे जा म्हणे त्यांच्याकडे. रिलॅक्स. पालतो झोपा. योगिता Thank you.